न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या जवळपास 1.5-2 वर्षांपासून संपूर्ण जगामध्ये जी समस्या भेडसावते ती म्हणजे करोनाची. करोनाच्या या संकट काळामध्ये संपूर्ण जग जे आहे ते एक प्रकारे लॉकडाऊनमध्ये गेलेलं आहे. अनेक लोक त्यामुळे बाधित होत आहेत. अनेक लोकांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे. या सगळ्या संकटाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे करोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरतोय, तसंच त्या करोनाच्या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी किंवा त्यावर ताबा मिळवण्यासाठी औषधं शोधून काढण्याचा प्रयत्न होतोय. त्या संदर्भातल्या लसी ज्या आहेत त्या शोधण्याचा किंवा त्यांचं उत्पादन करण्याचा प्रयत्न होतोय. भारतामध्ये सुद्धा आता आपण पाहतोय की 2 वेगवेगळ्या लसी ज्या आहेत त्यांचं उत्पादन गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून होतंय आणि आता त्या लसी देण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. जगभरात सुद्धा अनेक देश जे आहेत ते लसींचं उत्पादन करतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे या लसींच्या पेटंटचा. हा प्रश्न म्हणजे सध्या जे देश लसी बनवत आहेत त्यातल्या काही देशांना या लसींचं नियंत्रण जे आहे किंवा त्याचा अधिकार जो आहे तो आपल्यापाशी हवाय आणि काही देशांचं म्हणणं आहे की हा एकाधिकार नसावा आणि असं काही झालं तर त्याच्यामुळे गरीब देश जे आहे त्यांचं मोठं नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं, असाही एक वर्ग आहे जो त्यांचं हे मत व्यक्त करतो. आणि त्यामुळे कुठेतरी या संदर्भात या वेगवेगळी मतं व्यक्त जी होत आहेत त्याच्यातून एक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि या निमित्ताने आपण आज या मुद्द्याला स्पर्श करूया की हा पेटंटचा नेमका वाद काय आहे आणि त्याच्यावर तोडगा कसा निघू शकेल, भविष्यामध्ये नेमकं त्याच्यातून काय हाती येऊ शकेल. आणि म्हणूनच आज आपण न्यूज डंकामध्ये खास पाहुण्यांना आमंत्रित केलंय, त्या म्हणजे डॉक्टर उज्ज्वला हळदणकर. नमस्कार उज्ज्वलाजी. हॅलो. नमस्कार. नमस्कार. तर आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे या पेटंटचा, लसीकरणासंदर्भात जे पेटंटचा सध्या मुद्दा एकूणच जगभरात सुरू आहे, याची चर्चा सुरू आहे, तर त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण उज्ज्वलाजींशी बोलण्यापूर्वी मी एक थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो आणि त्यानंतर आपण आपल्या प्रश्नांकडे बोलूया. डॉक्टर उज्ज्वला हळदणकर या PhD बायोटेक आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतून त्यांनी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे पेटंट्स अँड डिझाईन या विभागाच्या त्या माजी सहाय्यक नियंत्रकही राहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे एकूणच पेटंटच्या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा अभ्यास आहे आणि म्हणून आपल्याला त्या या एकूण विषयावर सखोल अशी माहिती देऊ शकतात आणि म्हणूनच आज आपण त्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा मी स्वागत करतो उज्ज्वलाजी आपलं न्यूज डंकामध्ये. आणि माझा पहिला जो प्रश्न आहे त्याकडे वळण्यापूर्वी मला एक असं वाटतं की सर्वसाधारणपणे आता पेटंट हा शब्द बोलला जातोय, लोकांच्या कानावर पडतोय, पण नेमकं हे काय आहे, पेटंट म्हणजे काय असतं किंवा त्याला नेमका मराठीत काय अर्थ असतो हे लोकांना अजून नीटसं माहिती नाहीये. तर एक थोडक्यात तुम्ही पेटंट विषयी माहिती सांगितलीत की मग आपण आपल्या या प्रश्नांकडे बोलू. पेटंट्स बद्दल बोलायचं तर मराठीत पेटंट म्हणजे एकस्व अधिकार असा शब्द आहे. पेटंट राईट्स या शब्दासाठी मराठी शब्द आहे एकस्व अधिकार. पेटंट म्हणजे जे काही इन्व्हेन्शन एखाद्या कंपनीने किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीने केलेलं असेल त्याचा डिस्क्लोजर किंवा त्याचं पूर्ण निवेदन सरकारकडे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पेटंट ऑफिसमध्ये सादर करणं. ते जे डिस्क्लोज केलेलं इन्व्हेन्शन असतं त्याच्या अनुषंगाने तुम्हाला जर का ते इन्व्हेन्शन नवीन आहे आणि ते उपयुक्त आहे, जगात कुठेही ते जर का इन्व्हेन्शन गेलेलं नसेल किंवा ती प्रोसेस किंवा ते प्रॉडक्ट कुठेही वापरात नसेल तर तुमचे पेटंट अधिकार पेटंट ऑफिस मान्य करतं आणि तुम्हाला पेटंट ग्रँट करतं. आता हे पेटंट ग्रँट करतं म्हणजे तुम्हाला एक्सक्लुझिव्हिटी मिळते. तुमचं जे काही इन्व्हेन्शन असेल, प्रॉडक्ट किंवा प्रोसेस. भारतात 2 गोष्टीसाठी पेटंट दिलं जातं, आयदर प्रॉडक्ट किंवा प्रोसेस. तर तुमचं जे काही इन्व्हेन्शन असेल ते तुमच्या परवानगीशिवाय इतर कोणीही भारतात बनवू शकत नाही, भारतात इम्पोर्ट करू शकत नाही, भारतात विकू शकत नाही किंवा विकण्याची ऑफर देऊ शकत नाही दुसऱ्या व्यक्तीस. ज्या व्यक्तीला ते पेटंट ग्रँट झालेलं असेल
त्या व्यक्तीचा त्यावर अधिकार राहतो आणि त्याच्या परवानगीशिवाय इतर कोणीही ते वापरात आणू शकत नाही. ही मूळ आयडिया आहे. आणि हा अधिकार कशासाठी दिला जातो, तर पेटंट करताना त्या व्यक्तीची त्या किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटची, रिसर्च इन्स्टिट्यूट असेल किंवा एखादी रिसर्च ओरिएंटेड कंपनी असेल, तर त्यामागे त्यांची आर्थिक गुंतवणूक सुद्धा असते आणि बौद्धिक गुंतवणूक सुद्धा असते. सायंटिस्ट काम करत असतात जे त्यांनी हायर केलेले असतात. तर त्यांची आर्थिक गुंतवणूक असते, बौद्धिक गुंतवणूक असते आणि वेळेचीही गुंतवणूक असते. तर या सगळ्याची जी एक त्यांना किंमत दिली जाते ती म्हणजे हे पेटंट आहे, की हा एकच अधिकार त्यांना या गोष्टीसाठी दिला जातो की त्यांनी जे काही शोधून काढलेलं आहे किंवा त्यांनी जे काही नवीन इन्व्हेन्शन केलेलं आहे ते पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा पब्लिकला पब्लिक डोमेन मध्ये आणता आहेत. तर त्या गोष्टीसाठी त्यांना हा अधिकार दिला जातो. इतर व्यक्तींनी त्या पेटंटचे जी काही टेक्नॉलॉजी असेल किंवा प्रॉडक्ट असेल त्याचा उपयोग इतर व्यक्तींसाठी हा असतो की ते डिस्क्लोजर, आता सध्या इन्व्हेन्शन किंवा सध्या टेक्नॉलॉजी कुठपर्यंत पोहोचली आहे हे त्यावरून इतरांना कळतं आणि त्यापुढे संशोधन करण्यास त्यांना प्रेरणा मिळते. तर हा एक पेटंट देण्यास मागचा हेतू आहे की जो काही डिस्क्लोजर इन्व्हेंटर्स करतात पब्लिक डोमेनमध्ये, तर त्यासाठी त्याचा मोबदला म्हणून त्यांना हा अधिकार दिला जातो. भारतात हा अधिकार 20 वर्षांसाठी दिला जातो. पेटंट फाईल केल्याच्या तारखेपासून 20 वर्षापर्यंत भारतात ही मोनोपोली दिली जाते. आणि हा अधिकार आपण कमर्शियली, म्हणजे ज्या कोणी पेटंट फाईल केलं असेल आणि त्यांना पेटंट ग्रांट झालं असेल तर ते हा अधिकार कमर्शियली एक्सप्लॉइट करू शकतात. त्याचा कमर्शियल उपयोग करून ते त्यांचे बेनिफिट विथड्रॉ करू शकतात. त्यामुळे 20 वर्षापर्यंत आपल्याला जर ते पेटंट ठेवता येत असेल तर तो फॉर्म्युला त्यानंतर 20 वर्षानंतर पुन्हा वापरता येतो का, किंवा दुसरं कोणी वापरू शकतं, मग त्याच्यावर त्याचा अधिकार राहणार नाही असं काय? 20 वर्षानंतर तो फॉर्म्युला पब्लिक डोमेनमध्ये असतो. त्यावर मग इन्व्हेंटर्सचा किंवा त्या कंपनीचा ज्यांना ते पेटंट ग्रँट झालेलं आहे त्याचा अधिकार राहत नाही. 20 वर्षानंतर कोणीही त्याचा उपयोग इन्व्हेंटर्स किंवा पेटंटीच्या परमिशन शिवाय करू शकतात. आणि याच तत्वावर आपली फार्मास्युटिकल कंपनी सध्या सुरू आहे. जेनेरिक्स जे म्हणतो आपण, जेनेरिक फार्मा प्रोडक्ट्स, ते मोस्टली ह्याच बेसिसवर आहेत की पेटंट एक्सपायर झालं की ते मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आणले जातात. हे मोस्ट ऑफ द फार्मा कंपनीज, आपलं जेनेरिक फार्मा इंडस्ट्री म्हणून इंडियाची जी ओळखली जाते ती याच तत्वावर चालते. ओके, आता आपल्या या मूळ मुद्द्याकडे येऊया. जो लसीकरणाच्या पेटंटचा सध्या जो काही विषय चर्चेत आहे आणि एकूणच जगभरामध्ये त्याविषयीची चर्चा सुरू आहे, तर तो म्हणजे लस निर्मिती आज विविध देश करतायत आणि भारतासारखा देश पण करतोय, इतर सुद्धा देश आहेत ते आपापल्या पद्धतीने लसी निर्माण करतायत. आणि त्याच्यात मग हा प्रश्न निर्माण झालाय की काही देशांचं म्हणणं आहे की याच्यावर एकाधिकार असला पाहिजे, तर भारतासारख्या देशाचं म्हणणं आहे की याच्यात एकाधिकार नको, ज्याच्यामुळे गरीब जे देश आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा त्यांना नुकसान सहन करावं लागू शकतं. तर काय नेमका हा मुद्दा आहे पेटंटचा? तर काही कंपन्या जशा ॲस्ट्राझेनिका आहे, फायझर आहे, यांनी वॅक्सिन्स किंवा लस मार्केटमध्ये आणलेली आहे सध्या. त्यामागे त्यांचे भरपूर परिश्रम असतात. एखादं प्रॉडक्ट मार्केट करायचं आणि जेव्हा ते जैविक प्रॉडक्ट असतं तेव्हा त्यामागे बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच बाबींची पूर्तता करावी लागते. जेव्हा आपण एखादा जैविक पदार्थ औषध म्हणून आपण मार्केटमध्ये आणतो तेव्हा त्यासाठी भरपूर कन्सर्न्स आहेत आणि रेग्युलेटरी अथॉरिटीज कडून सुद्धा बऱ्याच परमिशन्स घ्याव्या लागतात. तर इथे त्यांचं, जसं मी आधी म्हटलं होतं त्याप्रमाणे, बौद्धिक बळ लागलेलं आहे, आर्थिक त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात, त्यातही आपण काही ते गैर आहेत असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांनी त्यामागे बरीच मेहनत, बरेच कष्ट घेतलेले असतात की एखादं प्रॉडक्ट जे माणसाच्या उपयोगी पडू शकेल, ह्युमन काइंडच्या उपयोगी पडू शकेल असं एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये येणं, या दृष्टीने त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मग ते प्रॉडक्ट तयार केलेलं असतं. त्यामुळे त्यांची स्वाभाविक अपेक्षा असते की त्यापासून त्यांना काहीतरी फायदा व्हावा. आम्ही जे काही देतो आहोत त्यातून आम्हाला काहीतरी रिटर्न्स मिळावे, तशी त्यांची स्वाभाविक अपेक्षा असते. पण सध्या असं झालेलं आहे की कोविड-19 ह्या पॅन्डेमिकमुळे प्रत्येकालाच औषधाची किंवा लस हवी आहे आणि ती लस
ज्या किमतीत या कंपनी विकतील ती म्हणजे किंमत भारतासारख्या देशांना परवडणं जरा कठीण आहे. त्यामुळे भारतासारखे इतर जसे साऊथ आफ्रिका आहे असे काही जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पेटंट्स यावेळी वेव्ह केले जावेत. म्हणजे पेटंट वेवर हा त्याचे शब्द वापरला जातोय. तर कोणत्याही प्रकारचे पेटंट्स कोविड-19च्या रिलेटेड जे काही संशोधन किंवा औषधं जी काही मार्केटमध्ये येत असतील त्यावर पेटंट अधिकार नसावेत आणि पेटंट अधिकार वेव्ह केले जावेत आणि सर्वच कंपन्यांसाठी किंवा ज्यांना ते संशोधन वापरून काही प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्यासाठी त्यांना कोणत्याही कंपनीची परवानगी लागू नये आणि तिथे मालकी हक्क नसावा अशी काही डेव्हलपिंग कंट्रीजची मागणी आहे. तर ज्या कंपनींनी त्यात पैसा गुंतवलेला आहे, श्रम गुंतवलेले आहेत, तर असे जे देश आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार अबाधित राहायला हवेत. आम्ही त्यासाठी दुसरी काही उपाययोजना करू शकतो की एक्स्ट्रा औषधांचा पुरवठा करणं, जास्त स्केलमध्ये औषधांची निर्मिती करून ती औषधं फ्री ऑफ चार्ज डेव्हलपिंग कंट्रीजना देणं किंवा ज्या कंट्रीजमध्ये गरज आहे अशा प्रकारची त्या कंट्रीजना देणं, अशा पद्धतीची इतर सोल्युशन्स आपण इतर उपाय शोधून काढू या गोष्टीवर. पण पेटंट वेवर किंवा पेटंटचे अधिकार नलिफाय करणं हा त्यावर उपाय असू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने आता ह्या गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत. तुम्हाला काय वाटतं की खरोखर म्हणजे आता त्यांचे श्रम आहे, त्यांची गुंतवणूक आहे, त्यांनी जे काही त्यांचं बौद्धिक बळ वापरलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्यांना एकाधिकार सुद्धा हवाय. तर एकाधिकार असण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात किंवा नसण्याचे सुद्धा काय, त्यांना काय दुष्परिणाम भोगावे लागतात? एकाधिकार असण्याचे दुष्परिणाम म्हणजे हेच आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय इतर कोणतीही कंपनी हे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करू शकणार नाही आणि त्यांचे म्हणजे त्यांच्या बरोबर जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल टर्म्स असतील त्याप्रमाणे त्यांना प्राइस टॅगिंग करावं लागेल औषधांचं. ते कदाचित आपल्यासारख्या देशांना किंवा आपल्यासारख्या देशातील जनतेला परवडणारं नसू शकेल. ते तसंच असेल असं मी खात्रीने म्हणू शकत नाही, परंतु एक सर्वसाधारण विचार प्रवाह असा आहे यामागे की डेव्हलपिंग कंट्रीजना एवढे महाग औषधं परवडणं कठीण आहे. तर त्यामुळे एकाधिकार नसावेत की प्रत्येक जी कोणती कंपनी या प्रॉडक्ट्समध्ये इंटरेस्टेड असेल ते स्वतःहून हे प्रॉडक्ट बनवायला घेऊ शकेल आणि मग आपोआप कॉम्पिटिशन तयार होऊन मार्केटमध्ये प्राइस कमी होऊन जाईल औषधांची, असं या डेव्हलपिंग कंट्रीजचं म्हणणं आहे. परंतु डेव्हलप्ड कंट्रीजचं म्हणणं ॲज आय सेड अर्लियर की त्यांचं म्हणणं असं आहे की त्यासाठी पेटंट वेवर हा एक मार्ग असू शकत नाही आणि पेटंट्स हेच फक्त यामागे बॉटलनेक नाही आहे की डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये अशा प्रकारच्या लसी न बनणं किंवा अशा प्रकारचा शोध न लागणं या मागे फक्त पेटंट हेच बॉटलनेक नाही आहे. तर त्यामागे बरेच काही नो हाऊज आहेत, बरेच काही इतर टेक्नॉलॉजीज आहेत, सपोर्टिंग टेक्नॉलॉजीज आहेत. त्याचप्रमाणे बरेच जैविक पदार्थ त्या संशोधनासाठी जे आवश्यक असतात किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात स्पेसिफिक, काही स्पेसिफिक प्रोटीन्स असतात, तर त्यांची उपलब्धता असणं, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ दोन्ही गोष्टी एका पर्टिक्युलर कौशल्यपूर्ण तंत्रज्ञ असणं की ते स्किल्स माहीत असणारे तंत्रज्ञ असणं ही एक फार मोठी आवश्यकता असते. तर ह्या गोष्टी ओव्हरनाईट कोणताही देश उत्पादन करू शकणार नाही किंवा या गोष्टींची परिपूर्तता एक 10-15 दिवसात किंवा 1-2-3 महिन्यात होऊ शकत नाही. तर त्यांचं म्हणणं डेव्हलप्ड कंट्रीजचं म्हणणं त्यामुळे असं आहे की आम्ही मॅन्युफॅक्चर करून किंवा आम्ही त्याचं प्रोडक्शन करून आम्ही ते डोसेस या डेव्हलपिंग कंट्रीजना किंवा विकसनशील देशांना अधिक प्रमाणात पुरवठा करणं हे त्यामागे सोल्युशन असू शकेल रादर दॅन की पेटंटचे अधिकार जे आहेत ते वेव्ह करणं. तर यामागे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही संस्था आहे जी सर्वसाधारणपणे अशा गोष्टींची दखल घेते आणि त्यावर निर्णय देत असते. तर त्याकडे भारत आणि साऊथ आफ्रिका यांनी एक जॉईंट निवेदन केलं होतं ऑक्टोबर 2020 मध्ये की हे पेटंटचे अधिकार वेव्ह केले जावेत म्हणून. ऑफकोर्स ती गोष्ट अजूनही विचाराधीन आहे.
त्यापुढेची डेव्हलपमेंट आपल्या देशातली अशी आहे की सुप्रीम कोर्टने एप्रिल 30 तारखेला एक ऑर्डर काढली आहे. या सुमोटो कोविड-19 त्यांनी कॉग्निझन्स घेतला होता आणि त्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत आणि त्यावर कशी उपाययोजना करून याचा स्प्रेड किंवा या रोगाचा प्रसार थांबवला जाईल यासाठी एक याचिका त्यांनी तयार करून त्या याचिकेवर एक ऑर्डर काढलेली होती. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कंपल्सरी लायसन्सिंग ही प्रोव्हिजन आपल्या पेटंट ॲक्ट्स इंडियन पेटंट ॲक्ट्समध्ये आहे. तर कंपल्सरी लायसन्सिंगचा उपयोग भारत करू शकतो या पेंडेमिकच्या वेळी. कंपल्सरी लायसन्सिंग ही प्रोव्हिजन अशी आहे की जे बाकीचे म्हणजे कोणाचंही पेटंट असो, भारतातल्या कोणत्या कंपनीचं असलं तरी किंवा इतर कोणत्याही कंपनीचं असलं, भारतात जर का एखादं पेटंट ग्रँट झालेलं असेल आणि अशी एखादी पॅन्डेमिक सारखी परिस्थिती आली की जी लोकांना त्रासदायक आहे आणि त्याचं निवारण करण्यासाठी ज्या औषधांची जी उपलब्धता आहे ती पुरेशी नाही आहे, तर अशा वेळी गव्हर्नमेंट स्वतः निर्णय घेऊ शकतं आणि कंपल्सरी लायसन्स इश्यू केले जाऊ शकतात. यामध्ये प्रोव्हिजन ही अशी असते की लायसन्स गव्हर्नमेंट इश्यू करतं, तिथे त्या कंपनीला डायरेक्शन दिली जाते की तुम्ही कंपल्सरी तुमच्या प्रॉडक्टचं किंवा तुमच्या पेटंटेड प्रॉडक्टचं लायसन्स या कंपनीला द्यायचं आहे. म्हणून गव्हर्नमेंटकडून ह्या डायरेक्शन्स जातात. ही प्रोव्हिजन आपल्याकडे अजूनपर्यंत फक्त एकदाच वापरली गेलेली आहे. तर आता ती प्रोव्हिजन पुन्हा तुम्ही वापरू शकता गरज असेल तर. अशा पद्धतीचे एक डायरेक्टिव्ज सुप्रीम कोर्टने दिलेले आहेत. तर त्याप्रमाणे मग आता यावर आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ॲफिडेव्हिट फाईल केलेलं आहे की अशा प्रकारे कंपल्सरी लायसन्सिंग देणं हा शेवटचा उपाय ठरू शकतो. हे शब्द आहेत असं नाही, पण या अर्थी एक निवेदन सादर केलेलं आहे, ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे की कंपल्सरी लायसन्सिंग हा एक उपाय त्यावर ठरूच शकतो. परंतु आपल्याकडे आता वॅक्सिन्सच्या पुरवठ्यासाठी इतरही काही गोष्टी या डेव्हलप्ड कंट्रीज बरोबर किंवा US UK या कंट्रीज बरोबर आपण इतर काही कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आहोत. आपल्यासाठी जे एक्स्ट्रा लसीचे डोसेस आता आपण घेतो आहोत, तर त्यांच्याकडून ते आपल्याला योग्य प्रमाणात मिळत आहेत आणि त्यांचीही आपल्याला पुरवठा करण्याची इच्छा आहे. तर त्यामुळे आपण ही प्रोव्हिजन वापरणं हा आपण एक शेवटचा मार्ग म्हणून त्याकडे बघू शकतो. अशा अर्थाचा एक गव्हर्नमेंट इंडियाचा अप्रोच आपल्याला दिसण्यात येत आहे. त्याही पुढची डेव्हलपमेंट अशी आहे की एक मेच्या पहिल्या आठवड्यात US ॲडमिनिस्ट्रेशनने सपोर्ट दाखवलेला आहे. आपलं जे वेवरसाठी निवेदन आपण WTO कडे केलं होतं पेटंट वेवर असावेत म्हणून, तर त्यासाठी सपोर्ट दाखवलेला आहे US ॲडमिनिस्ट्रेशनने आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांचं जे निवेदन आहे पेटंट वेवरसाठी, तर आपण त्याकडे अधिक जबाबदारीपूर्वक पाहायला हवं आहे आणि आपण कदाचित ते पेटंट वेवर ॲक्सेप्ट करू शकतो. परंतु काही कंट्रीज आहेत जशा स्वित्झर्लंड आहे, UK आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे, त्यांचा अजूनही या गोष्टीसाठी म्हणावा तसा पाठिंबा नाही आहे. त्यांचा थोडाफार विरोध आहे पेटंट वेवर या गोष्टीसाठी. पण ही गोष्ट अशा पद्धतीने विचाराधीन आहे, अजून त्यावर निर्णय व्हायचा आहे. आता हे जे विविध देशांमध्ये जे मतमतांतर आहेत या संदर्भातली, तर त्यातून काही संघर्ष निर्माण होऊ शकतो का त्या देशांमध्ये आणि त्याचा परिणाम जो आहे हा पुढच्या या सगळ्या लसीकरणावर होईल आणि मग याच्यावर उपाय करण्यासाठी मग जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, तर यांच्या माध्यमातून काही तोडगा काढता येऊ शकतो का? हे निवेदन जे केलेलं आहे भारताने ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडूनच जातं आणि प्रत्येक देशाचे गव्हर्नमेंट इथे या WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रत्येक देश सदस्य आहेत आणि त्या देशाचे ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आपलं मत तिथे नोंदवत असतं. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्येही जे निर्णय घेतले जातात ते कन्सेन्ससने घेतले जातात. मतमोजणी किंवा किती कंट्रीजचं हे मत आहे ते बघून जास्त जी मेजॉरिटी मत असेल त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. तर इथेही जरी US ॲडमिनिस्ट्रेशनने आपलं जे म्हणणं आहे की पेटंट वेवर असावं या गोष्टीसाठी सपोर्ट दर्शवलेला असला तरी सुद्धा इतर देशांचं मत काय आहे हे सुद्धा इथे काउंट होईल. इथे एक
म्हणजे एक डिसिजन होईल, एक ठराव मांडला जाईल आणि त्या ठरावावर मतप्रदर्शन होईल आणि त्या मतप्रदर्शनात जी काही मेजॉरिटी असेल तो डिसिजन WTO जाहीर करेल. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं कडे ह्या सगळ्या देशांची मतं आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते प्रत्येक जण मांडत असतं आणि WTO जो काही डिसिजन घेतो तो प्रत्येक जे काही कोणी सदस्य देश आहेत त्यांना तो बांधील आहे आणि प्रत्येक देश आपले जे काही कमर्शियल रिलेशन्स असतील दुसऱ्या देशाशी ते जास्तीत जास्त चांगले ठेवण्याचे प्रयत्न करेलच, परंतु त्यातूनही स्वतःचे जे काही गरजा आहेत सध्या COVID-19 मुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती कंट्रोल करण्याच्या दृष्टीने जी काही मदत त्यांना इतर देशांकडून अपेक्षित आहे ती मदत मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. परंतु आपण असं म्हणू शकणार नाही की त्यामुळे दोन देशांमध्ये काही वाद तयार होतील का किंवा एखादी स्ट्रेस तयार होईल का. तर अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणं केवळ एका इश्यूमुळे हे कठीण आहे आणि होऊही नये. त्यावर काहीतरी विचारविनिमय होऊन तोडगा काढला जाईल आणि प्रत्येक देश दुसऱ्या देशाशी कम्युनिकेट न करता इथे एक संस्था आहे आणि त्या संस्थेकडे आपलं मत प्रत्येकाने मांडायचं आहे आणि तिथे मग ठराव होऊन त्यावर मतप्रदर्शन होऊन तो ठराव मंजूर होतो किंवा नामंजूर होतो. तर अशा पद्धतीने होत असल्यामुळे दोन देशांमध्ये काही तणाव निर्माण होतील ही अशक्य गोष्ट वाटते मला तरी. आता ही सगळी जी प्रक्रिया आहे ह्याला साधारण किती दिवस लागू शकतात, म्हणजे असा निश्चित काय अंदाज नसेल, पण तरी देखील हे लवकरात लवकर झालं तर कुठेतरी हा संघर्ष निवळेल किंवा हा सगळा मुद्दा जो आहे तो निकाली लागेल आणि एक सगळेच देश एकमेकांना लसी ज्या आहेत त्यांचा पुरवठा करू शकतील सहजपणे आणि सगळ्या लोकांना जी काय आता सध्या गरज आहे त्यांची गरजेची पूर्तता जी आहे ती होऊ शकेल. तर काय वाटतं की साधारण हे लवकरात लवकर होईल का किंवा किती दिवसात व्हावं किंवा काय त्याचं प्रक्रिया असते, किती दिवस साधारण एक अंदाजे लागतात? यावर विचार-विनिमय तर चालूच आहेत आणि ज्या अर्थी US ॲडमिनिस्ट्रेशनने स्वतःहून पुढाकार घेऊन भारतासारख्या देशाला सपोर्ट दर्शवलेला आहे, ही अतिशय आनंदाचीच गोष्ट आहे. तर म्हणजे ही गोष्ट प्रत्येक देशाने सिरियसली घेतलेली आहे आणि त्याचा त्यांनी खोलात जाऊन विचार केलेला आहे आणि स्वतःहून त्यांनी स्वतःचं मत प्रदर्शित केलेलं आहे. तर मला वाटतं की यावर निर्णय लवकरात लवकर होईलच. परंतु आपण एक टाईमलाईन अशी देऊ शकत नाही कारण हे एक डिसिजन आहे आणि ते परिस्थितीजन्य डिसिजन असणार आहे की पुढे आता कशा पद्धतीने COVID-19 जर का आटोक्यात आला तर ह्या साऱ्या गोष्टींची आपल्याला गरज सुद्धा लागणार नाही. परंतु हा जर का प्रसार याच वेगाने होत राहिला तर मात्र आपल्याला जी आहेत ती साधनं अपुरी पडण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे आपल्याला अधिक मदत लागू शकेल. तर त्या दृष्टीने मग आपल्याला प्रयत्न करत राहावंच लागेल. परंतु हा ठराव काही 1-2 महिन्यात येईल किंवा 4 महिन्यात येईल अशा पद्धतीने सांगणं कठीण आहे. आणि पुन्हा आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे इथे, की आपण म्हणतो आहोत किंवा आपण जे डिमांड केलेलं आहे ते पेटंट वेव्हर डिमांड केलेलं आहे, की जे काही पेटंट ग्रँट झालेले आहेत ते वेव्ह केले जावेत. तर आता जे पेटंट अप्लाय केलेले आहेत, पेटंट ॲप्लिकेशन्स जी नवीन इन्व्हेन्शन्सची फाईल केलेली आहेत, ती ग्रांट अजून झालेली नाहीयेत. बरीचशी पेटंट्स अजून ग्रांट झालेली नाहीयेत. रादर त्यांचं एक्झामिनेशन सुद्धा झालेलं नाहीये. भारतात पेटंट ग्रांट ही प्रोसिजर साधारण 2 ते 4 वर्ष चालते. आणि आता COVID-19चं संशोधन हे साधारणपणे 2019 पासून सुरू झालंय, असं आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे पेटंटची जी वेव्हरची जी मागणी आहे, ती ग्रँटेड पेटंट्ससाठी म्हटली पाहिजे आपण आणि ही अजूनपर्यंत ही जी ॲप्लिकेशन्स आहेत, ती पेटंट ऑफिस समोर पेंडिंग आहेत. त्याच्यावर डिसिजन होणं बाकी आहे. पण आणखीन एक दुसरा आस्पेक्ट इथे असा आहे, की काही ज्या बद्दलच्या गोष्टी आहेत किंवा लस प्रोडक्शनच्या ज्या गोष्टी आहेत, व्हॅक्सिन प्रोडक्शनच्या, तर त्याच्या मागच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्या प्रोसेसेस काही सिमिलर आहेत आणि आत्ता आपण फक्त ते त्यातले आत्ता वापरले जाणारे COVID-19साठी म्हणून स्पेसिफिकली वापरले जाणारे प्रोटीन्स किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे वेगळे आहेत. पण त्यांचे बेसिक टेक्निक्स जे आहेत, ती सिमिलर आहेत, जी आधी वापरली गेलेली आहेत. पण त्या सिमिलर टेक्निक्सचे पेटंट्स व्हॅलिड आहेत
आणि त्या टेक्नॉलॉजी ऑलरेडी पेटंटेड आहेत. तर या पेटंट्सकडे थोडं लक्ष जाऊ शकतं आणि ह्या टेक्नॉलॉजी जर का ओपन केल्या तरी सुद्धा मला वाटतं थोडाफार फरक नक्कीच पडेल. जरी म्हणजे आपल्याकडे पूर्ण तेवढं कौशल्य जेवढ्या डेव्हलप्ड कंट्रीजकडे आहे तेवढं जरी विकसित कौशल्य नसेल तंत्रज्ञ किंवा तंत्रज्ञान या दृष्टीने, तरी मला वाटतं त्या टेक्नॉलॉजीज जर का ज्या पेटंटेड आहेत त्यांचं पेटंट वेळ झालं तरी भारताच्या वॅक्सिन प्रोडक्शनच्या दृष्टीने थोडीफार मदत होऊ शकेल. जसे लसीकरणाच्या बाबतीत बोललं जाते तसं इतर औषधांच्या बाबतीत सुद्धा हाच मुद्दा आहे का? म्हणजे इतर औषधं जी बाहेर इतर देश तयार करतायत किंवा आपण तयार करत असतो, तर तिथे सुद्धा हाच मुद्दा आहे का पेटंटचा? पेटंट्स हे प्रत्येक जेही कोणतं इन्व्हेन्शन असतं त्या बाबतीत पेटंट फाईल केलं जातं. जे कोणतं रिसर्च होतं कोणत्याही क्षेत्रात असू दे, ते ऑटोमोबाईल सेक्टर असेल, इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर असेल किंवा फार्मा सेक्टर असेल, आणखीन इतर सेक्टर्स असतील, प्रत्येकच इन्व्हेन्शन जर का काही व्हॅल्युएबल असेल किंवा इंडस्ट्रियली ऍप्लिकेबल असेल आणि त्याची कमर्शियल व्हॅल्यू असेल तर ते संशोधन कंपनी पेटंट करू पाहते. कारण पेटंट केल्यावर त्यांना 20 वर्ष त्यावर अधिकार मिळतात, त्यांची एक्सक्लुझिव्हिटी त्यांच्याकडे असते त्या इन्व्हेन्शनची आणि ते प्रॉडक्ट फक्त तीच कंपनी ज्यांच्याकडे पेटंट आहे तीच कंपनी मार्केटमध्ये आणू शकते किंवा त्या कंपनीने ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये जरी आणलं नाही तरी सुद्धा ती कंपनी लायसन्स देऊ शकते इतर कंपनीना ते वापरण्याचे आणि जी पेटंटी कंपनी आहे किंवा ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि पेटंट ज्यांना ग्रँट झालेलं आहे त्यांना त्याची रॉयल्टी मिळू शकते. तर इन्व्हेन्शन अशा प्रकारे ते कमर्शियली वापरू शकतात आणि त्याचा बेनिफिट करून घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आता पेटंट्स चे ऍप्लिकेशन्स आहेत आणि पेटंट कंपनी अप्लाय करता आहेत आणि इंडिव्हिज्युअल्स सुद्धा अप्लाय करता आहेत. आपल्या भारतातले सुद्धा इंडिव्हिज्युअल्स बऱ्याच अवेअरनेस वाढलेला आहे आधीपेक्षा आणि बरेच इंडिव्हिज्युअल्स या क्षेत्रात अप्लाय करत आहेत. तर जसा तुमचा प्रश्न होता की फार्मा क्षेत्रात इतरही औषधांच्या बाबतीत पेटंट्स लागू आहेत का? तर हो, इतरही औषधांच्या बाबतीत पेटंट्स लागू आहेत. आताच सांगायचं झालं तर एक बेरिसिटिनिब म्हणून औषध आहे जे रुमेटॉइड आर्थरायटिससाठी सांधेदुखी यावर वापरलं जातं. सुप्रीम कोर्टचं डिसिजन रादर डायरेक्टिव्ह आल्यानंतर ऑर्डर आल्यानंतर सुप्रीम कोर्टची 3 मेच्या दरम्यान नाटको फार्माने कंपल्सरी लायसन्स अंडर सेक्शन 92 ऑफ इंडियन पेटंट्स ऍक्ट फाईल केलेलं आहे पेटंट ऑफिस समोर की आम्हाला हे जे बेरिसिटिनिब औषध आहे त्याचं जे पेटंट आहे ते आम्हाला लायसन्स करावं त्या ओरिजिनल कंपनीने आणि आम्हाला ते मॅन्युफॅक्चर करून विकण्याची परवानगी असावी. तर हे कंपल्सरी लायसन्स ग्रँट करायचं की नाही हे अधिकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पेटंट ऑफिसकडे असतील. हे औषध आता आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इथे कोविड-19च्या ट्रीटमेंटमध्ये वापरासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचा डिमांड वाढलेला आहे सध्या आणि डिमांड जेवढा आहे तेवढा सप्लाय होत नसल्यामुळे तो एक बेस या कंपल्सरी लायसन्सिंगसाठी असूच शकेल. पण असे अंडर सेक्शन 92 की पेंडेमिक सारखी परिस्थिती आहे, लोकांना औषधाची प्रचंड गरज आहे आणि अशा वेळी आम्हाला औषध मॅन्युफॅक्चर करून ते पुरेशा प्रमाणात लोकांना उपलब्ध करून देता यावे यासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून आम्हाला हे लायसन्स पेटंटीने द्यावं अशा प्रकारचं आवेदन त्यांनी पेटंट ऑफिसकडे केलेलं आहे. आता तुम्ही जो उल्लेख केलात की वैयक्तिक सुद्धा अनेक लोक आता असे संशोधन करतायत, मी औषधांच्या बाबतीत असतील किंवा इतर जे काही कोविडच्या संदर्भातलं असेल, तर हे आता ह्या गेल्या जसं करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला किंवा करोनाचा आपल्याला समजायला लागलं या 1.5 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये, तेव्हापासून या अशा वैयक्तिक संशोधन करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे का किंवा याआधी पण होतीच तशी? कोविड-19चा वैयक्तिक संशोधन करणाऱ्यांवर काही इम्पॅक्ट झालाय का? तर माझ्या मते तरी असं स्पेसिफिकली आपण हो म्हणून उत्तर देऊ शकत नाही या प्रश्नाचं. कारण हे जे संशोधन करणारे जे रिसर्चमध्ये इंटरेस्ट असणारे इंडिव्हिज्युअल्स आहेत, अशा ज्या व्यक्ती आहेत, त्यांना साधारणपणे आपलं जर का एखादं इन्व्हेन्शन सक्सेसफुल झालं तर जनरली त्यांना गव्हर्नमेंट इंडियाची बरीच सेंटर्स आहेत, गव्हर्नमेंट इंडियाच्या बऱ्याच काही वेबसाईट्स आहेत
पुन्हा आता स्टार्टअपचे जे काही ऑर्गनायझेशन स्टार्टअपसाठी हेल्प करणारे आहेत, त्यांच्याकडून त्यांना गायडन्स मिळत असतो की तुमचं जर का इन्व्हेन्शन चांगलं आहे तर तुम्ही ते पेटंट करा म्हणून, आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे कमर्शियल बेनिफिट्स अधिक प्रमाणात मिळू शकतील. तर त्यामुळे अशा प्रकारची त्यांना आता माहिती मिळते आहे. आता मीडियाही बराच ऍक्टिव्ह झालेला आहे आणि प्रत्येकच जण मीडियाशी फार कम्फर्टेबल झालेला आहे आणि त्या मीडियाचा यूज सोशल मीडिया वगैरे वापरणं आणि त्यात ऍक्टिव्ह राहणं हे आता म्हणजे प्रत्येकच जण वापरत आहे. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा अवेअरनेस आलेला आहे आणि कोविड-19चा त्यात स्पेसिफिकली काही हातभार आहे असं मी म्हणू शकणार नाही या बाबतीत. शेवटचा प्रश्न म्हणजे काय नेमकं आता तुमची अपेक्षा आहे या सगळ्या एकूण या सगळं पेटंटच्या संदर्भातला जो वाद आहे, तर भारताची आत्ताची स्थिती काय आहे की भारताने जरी या स्थगितीला विरोध केलेला असेल किंवा वेबरला विरोध केला असेल, तर सध्या तुम्हाला काय वाटतं भारताला त्याच्यात कितपत यश येईल? भारताने आवेदन केलेलं आहे की आम्हाला पेटंट वेवर मिळावा. डेव्हलप्ड कंट्रीज किंवा इतर कोणत्याही कंपनीचं पेटंट भारतात कोविड-19ची सिच्युएशन जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत पेटंटचे राईट्स हे ओळखले जाऊ नयेत किंवा पेटंट्सच्या राईट्सना रेकग्निशन नसावं आणि ते वेव केलेले असावेत. म्हणजे इतर कंपनीज सुद्धा या प्रोडक्शन मध्ये आपलं कंट्रीब्युशन देऊ शकतील, औषधांच्या निर्मितीत आपला सहभाग दाखवू शकतील. तर यासाठी त्यांनी हे आवेदन केलेलं आहे. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की फक्त पेटंट हीच एक गोष्ट आहे का की जी आपल्याला एखादं प्रॉडक्ट करण्यापासून रोखते आहे. भारतासारख्या देशाला किंवा इतर देशांना फक्त पेटंट हीच गोष्ट आहे का की जी औषध निर्मितीपासून रोखते आहे. ज्याप्रमाणे मी म्हटलं की ज्या कंट्रीजने हे डेव्हलप केलेलं आहे त्यांनी स्वतःचे श्रम, स्वतःचे पैसे, वेळ या सगळ्यांची गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे त्यांची अपेक्षा, स्वाभाविक अपेक्षा आहे की त्यावर त्यांचा अधिकार असावा. ते आपल्याला मदतीसाठी तयार आहेत. ते प्रोडक्शन करून आपल्याबरोबर ते प्रोडक्ट शेअर करायला तयार आहेत. आपली गरज भागावी यासाठी त्यांच्याकडून ते सर्वतोपरीने प्रयत्न करायला तयार आहेत. परंतु त्यांचा जो अधिकार आहे त्यावर की हे इन्व्हेन्शन आमचं आहे, हे आम्ही केलेलं आहे आणि हे आमच्या परवानगीशिवाय इतर कोणी वापरू नये, हा जो अधिकार आहे तो त्यांचा मेंटेन केला जावा अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि ती आपण रास्त म्हणूच शकतो कारण त्यांनी मदतीचा हात आपल्याला पुढे केलेला आहे. तर त्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये डिस्कशनला येतील आणि त्यावर डिसिजन होईलच आणि त्यावर म्हणजे इथं सगळेच देश आपलं मतप्रदर्शन करतील, आपलं रिझनिंग देतील त्या गोष्टींसाठी आणि विचार विनिमय होऊन त्यातून निर्णय जाहीर होईलच. नक्कीच म्हणजे यातून चांगला एक तोडगा निघावा, काही या संघर्ष जास्त वाढू नये आणि सगळ्यांनाच ज्यांनी या सगळ्या लसींचं किंवा औषधांचं उत्पादन केलेलं आहे त्यांना ते एकमेकांना शेअर करता यावं. कारण सध्याची परिस्थितीच अशी आहे की प्रत्येकाकडचं उत्पादन जे आहे ते तोकडच पडतंय, त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तशा परिस्थितीत प्रत्येक देशाला मदतीची गरज आहे. दुसऱ्या देशाने एका देशाकडून मदत घ्यायची आहे. तर हे सगळं व्हावं, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडचण येऊ नये अशी आपण अपेक्षा नक्कीच करू शकतो. उज्ज्वला मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली. सर्वसामान्य लोकांना खरं तर हा विषय जो आहे तो थोडासा तांत्रिक वाटतो, पण तुम्ही छान समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात आणि आमच्या न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना तो नक्कीच आवडला असेल. तर पुन्हा आपण एखादा असाच विषय असेल त्यावेळेला भेटू आणि अशाच एखाद्या विषयावर चर्चा करू. तुर्तास मी आपले आभार मानतो न्यूज डंकाच्या वतीने. धन्यवाद. नक्की नक्की. ओके, थँक्यू. धन्यवाद. न्यूज डंका अँड्रॉइड ॲपवर येत आहे. तुम्ही पण लवकरच हा ॲप डाउनलोड करा आणि एन्जॉय करा न्यूज डंका.